तुला सांग आपण पुढे झालो शिराय आपण आता मिसिंग लिंक बघायला जातो. वा 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 काहीच नाही इकडे येण्यासाठी परमिशन काढावी लागते. एक नंबर एक नंबर एक नंबर. उलट्या पाहिजे असं सगळे सरळ पाहिजे. कोणाला पार्टी हवी आहे त्याने कमेंट मध्ये कमेंट टाका. तर नमस्कार मंडळी, मी अभिजित पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जस्ट आपण घराच्या बाहेर पडलोय. मी कुठेतरी जाणार आहोत ते म्हणजे असं स्पेशल कुठे नाही, जरा इकडेच चाललोय. घराच्या बाहेर पडलोय आणि असंच भटकतो जरा. दोघे जण आम्ही सोबत असणार आहोत. तुम्ही पण जरा सोबत राहा आणि ब्लॉगची मजा घेत जाऊ. तर आताच पावसाला सुरुवात झाली आणि रस्त्यामध्ये बघू शकता एक गतिरोधक आलाय आणि आपण गाडी स्लो केले. हा एक गतिरोधक आपला पहिला आंबा कसा ओरडला आंबा. इथे आपण आलोत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे. तर मित्रांनो तुला सांगेल तुम्हाला आपण फिरायला. तुला सांग आपण पुढे झालो फिरायला. मित्रांनो आम्हालाच नाही माहिती आम्ही कुठे चाललो. तर बरेच दिवस मी पण कुठे फिरायला गेलो नाही. पुन्हा आपण कुठे फिरायला नेली नाही. तर आता कुठेतरी निघालो. आम्हा दोघांना पण नाही माहिती कुठे जायचंय ते कुठे नाही. तर एकीकडे मी गाडी चालवतोय, एकीकडे पुन्हा तुमच्याशी गप्पा हा ते तर खरं आहे. पुन्हा ओरडायला नको म्हणून आपण तिला फिरायला घेऊन चालू. कुठे पण काय होईना पण जातोय खरं. ही माझ्या कंपनीची बस आहे. ही पेण वरून माझ्या कंपनीमध्ये येत असते. सिरियसली माझ्या कंपनी. अरे खरंच ही माझ्या कंपनीची बस आहे. अरे मी ही पेण वरून येते. अरे खरंच माझी कंपनी चांगली आहे. तुला विश्वासच बसत नाही की एवढी चांगली बस देऊ शकते. पण ही पेन वरून येणारी बस आहे. खोपोलीमधून येणारी बस वेगळी आहे. परली साईडने येणारी एक इको गाडी आहे. परलीतून येणार. माझी कंपनी खरंच खूप चांगली आहे. कंपनीने मला प्रमोशन दिला तर दिला. खूपच पुढे गेली. बसला ओव्हरटेक करतो म्हणजे पूनमला खात्री पटेल की बस ट्रान्सफरचीच आहे. तर आधी भेटला आपल्याला. आधी अचानक गाठभेट झाली अभिची. ती आता अभि माझ्याबद्दल 2 शब्द सांगेल तुम्हाला. आता स्वभाव कसा आहे आता थोड्या वेळा पण बोलत होता. हा बस 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 तूच बोलायची राहिली होती. तूच बोलायची राहिली होती. हा दोन्ही वेळा गेलो. तू घरी नव्हता. कोणी वेळा आधी जेवून आलो आणि हा एकदा पण घरी जेवायला नाही आलाय. काय माहित नाही कसला राग आहे पण काहीतरी राग आहे. नक्की आहे पण. तर मित्रांनो कुठे जायचं हे आता आमचं ठरलंय. तर पूनम सांगेलच. आणि तुला अजून नाही माहिती आपण आता मिसिंग लिंक बघायला जातोय. पण जर मिसिंग लिंक नाही बघायला भेटला तर आम्ही तसंच रिटर्न येणार आहोत. तर जर बघायला नाहीच भेटला तर तुम्ही नाराज होऊ नका. आपले ब्लॉग असे बघत राहा. आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करत राहा. बघा इकडे एकदा नजारा बघा. किती सुंदर किती सुंदर. वा वा वा. बरोबर माझे फ्रेंड. बघा ठीक आहे चल आता बोललो असतो पण जाऊ दे. नजारे बघू शकता इकडे तुम्ही. इकडे पण असे नजारे आहेत. पाऊस पण येतोय असं वाटतंय. खूप सुंदर गाव आहे. खूप सुंदर. गावात जेसीबी वगैरे बघा. गावातच जेसीबी असतात. ते तर आहेच. साधं लॉजिक नाही करायचं. गाव एवढा सुंदर आहे. एवढं सुंदर आहे. खूप भारी आहे. खूप सुंदर गाव आहे आणि खूप सुंदर नजारा आहे. पूनम म्हणते माझे मित्र गेले. इथं पूनमच्या मैत्रिणी चालल्यात. माझ्या मैत्रिणी थोडे या पूनमच्या मैत्रिणी. माझ्या असतं तर माझ्या हाईट असते. वा 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 चिडली चिडली चिडली. बघा किती सुंदर नजारा आहे. मी म्हटलं थांबलो मी थोडा वेळ. इकडे धबधबे असे आहेत. खरंच सुंदर. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. तो स्पॉट भारी आहे ना.
खरंच भारी आहे. खूप 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 भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. जाऊ शकलो असतो आपण. माहित नाही इकडे येण्यासाठी परमिशन काढावी लागते. तर आम्ही तर सक्सेस झालो इकडे आतमध्ये येण्यासाठी. इकडे त्यांचं म्हणजे मिसिंग लिंकला जे काम करतात त्यांचं गेट आहे, त्या गेटपासून आतमध्ये यावं लागतं. तर कसं यायचं आहे याचा ब्लॉग मी करायचा नंतर प्रयत्न करेलच, कसं यायचंय काय यायचंय. आता जस्ट फक्त इकडे बघायला आलो कसं आहे काय. खरंच खूप सुंदर आहे ते. मला समोर दिसतोय, मी तुम्हाला तिकडेच जाऊन दाखवेल. चला तर मग मिसिंग लिंकच्या खालीच भेटतो. हॅलो, पोहोचलो. कसला उंच आहे रे. ओ भाई, ओ बाई. ओ भाई, एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि हा इकडे असा लोणावळा साईड आहे. इकडे अजून त्यांची कामं चालू आहेत. इकडे JCB दगड काढत आहेत. आणि इकडे खरंच बघण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. इकडे असं काम चालू आहे. ही क्रेन आहे ना, ही क्रेन काहीतरी काम करते अजून. जे आपल्याला बाहेरून त्या साईडने पण दिसते, लोणावळा साईडने. आम्ही मागच्या वेळेस त्या साईडला होतो, तिथून काहीतरी पूनमचे फोटो इंस्टाग्रामला अपलोड झालेले आहेत. तर त्या साईडने ते फोटो काढले होते. जे या साईडला कोपोली आहे आणि या साईडला इकडे असतं लोणावळा साईड आहे. तर तिकडे आपल्याला दिसतोय बरोबर. इकडे आधी पहिलं रस्ते केले आणि नंतर मग इकडे बांधायला घेतला असणार. पहिले म्हणजे ते खाली कसं सांगणार. त्यांनी छोटे छोटे ब्रिजचं काम पण केलंय. बघ ना, हे इकडे ब्रिज दिसतोय बघा. हे काहीतरी असं ब्रिज बांधलंय त्यांनी छोटस. तिकडून काहीतरी वस्तू आणायच्या असतील त्यावेळेस असं माणसं येण्यासाठी बांधलंय त्यांनी प्रॉपर. आणि इकडे त्यांचं काम पण चालू आहे. इकडे काढून ठेवलंय असं. इकडे काम चालू आहे, ते तिकडे बसलेत मध्ये कामला. इकडे नदी बघा, नदी खूप सुंदर आहे. हा इकडे ब्रिज बांधलाय, हा प्रॉपर ब्रिज त्यांनी बांधलाय ना. हा. हे त्यांनी वरती जसं त्यांना काम करायला लागलं असेल ना, तेव्हा त्यांनी ते वरती केलं असणार, करायला ठेवले त्यांनी. राईट राईट राईट, तसंच काहीतरी असेल. मला असं वाटतंय त्या क्रेन आहेत ना, त्या ज्या क्रेन आहेत ना, क्रेन त्या इथे उभ्या केल्या असतील. हा, ते जसं येलो कलरचं बनवलं ना तसेच. म्हणजे त्या क्रेन ज्या दोन उभ्या राहिल्या त्या इकडे इथून उभ्या केल्या असतील. गाडीवर आणलं असतं तर काय झालं असतं, एवढं चालत तरी नसतं ना आले. तिथं कोणी नेली असतं तर मला कशाला कोण नेईल, मी काय एवढा लांब गेलेलो काय. मग एकीकडून हसते एकीकडून बोलते. नक्की काय तुला बोलायचंय काय. माझ्या पाठून कोण आला असतं नेली असती मग. कशाला कोण नेईल, मी आहे ना इथं. बरंच झालं असतं, दुसरी पाठवायला मोकला. वा, दे ना मग तूच शोधून. जाम बोलला फोटो काढ. फोटो तर काढायचे पण कसे काढायचे, इथे काढू. इथे कसे काय काढायचे तू. फोटो नाही आणला तिथं, तिकडे तिथून काढायला लागतं. एक ट्राय तर कर ना. डायरेक्ट कसं नाही बोलू शकतो. डायरेक्ट नाही बोलत, काढतो मी फोटो. काहीतरी फोटो काढायचे नाही. पूनम चिडले तिथे त्या मागच्या इथे इकडे त्या साईडला एक ब्रिज होता, तिथे फोटो काढले नाही. मी या स्पॉटवरती आलोय आता फोटो काढायला. असे पूनम चिडले आणि पूनम चिडून येते. तो त्यांनी म्हणत होता ते प्रूफ पण केलं. काय झालं, फोटो पण सोडतोच नाही येतोच. कसं काय सोडलो आणि आलो तसे फोटो काढायचे. एवढ्या काय लांब आलो काय तुला सोडून. भीती वाटते. भीती कशाला वाटत, इकडे काय दिलेलं होत काय. परली इथंच आहे, परली 1.5 किलोमीटर. हा, भूता उलट्या पाहिजे असतात तिथं, सगळे सरळ पाहिजे. पाय बघायचे, पाय असे उलटे पायातले ना, माझे पाय पण उलटे आहेत.
मला नाही गाडी चालवणार तुम्हाला माझे पाय उलटे आहेत बघ. बघते पण यार, येडी. तुला सांगतोय इकडे नदीत जाऊ आणि तिकडे थोडे फोटो काढू, तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. खाऊची पिशवी हा, खाऊची पिशवी गायब झाली, भूताने नेली. अरे हा, खरंच खाऊची पिशवी होती तिथे. कोण आला? कोण नेली? नाही, मी कुठं, चावी खिचात आहे. बघ असेल आहे हसली. आहे खाऊची पिशवी आतमध्ये. अरे ये ना तिकडे. अरे तिकडे 2 मिनिटात ऐक ना, तिकडे खाली जाऊ. ऐक ना पूनम, आलोच कशाला मग तिकडे. हसू नको, तिकडे जाऊ थोड्याने फोटो काढू. नको चालू करा, चालली कुठे? थांबव गाडी थांबव. ए मूर्ख मंद बाई. जायचंय का नाही? थांबण्यासाठी तर फोटो. मी थांबणार नाही. जायचंय की नाही? तू धमकी देते. आता इथं ब्लॉग चालू आहे. जर मी आलो आता तर मग काय लोक काय बोलतील? आबी बायकोला घाबरतो. एकटाच नाही जगात. अरे सगळ्यांना कलंक लागेल ना माझ्यावर. मी घाबरलो तर मोटिवेट काय होणार माझ्यावर? अरे पण अरे पण माझं अनुकरण करतील ना, मग सगळेजण बायकांना घाबरायला लागतील. मग मी कसं काय घाबरा? आता मी नाही बसणार, आता इगोवरती गोष्ट आहे. चला मित्रांनो, घाबरला बोललात तर घाबरलो मी बायकोला. मी बसतो गाडीवरती. आता ठेवून पण जाईल, काय भरोसा नाही तिचा. चालवू शकतो. हा, रस्ता नक्कीच चांगला आहे, तू चालू शकतेस, विषय काय नाही. आणि पूनमने इथे स्कूटी चालवायला घेतले. पूनम आता स्कूटी चालवते. आता तुम्हीच बघा आता कसला ट्रेंड चालू आहे जंगलातले फोटो काढण्याचा. आणि इथं खराब रस्ता आलाय आणि पूनम पाडणार, 100% पाडणार. नाही रे, येते पूनमला गाडी चांगली चालवतो. नाही येते. बोलतात काय बोलतात तुझे पप्पा? आगाचा गाडी चालवतो माहितीये का? धीमी लोकल. म्हणजे पप्पा पण बोलतो. म्हणजे तू धीमी लोकल चालवतेस? मी नाही चालवत, तू चालवतोस. मी धीमी लोकल. आपली बाबा एक्सप्रेस सुसाट. नको एक्सप्रेस. भाई एक्सप्रेस नको, माझी पाठते. स्लो चालव नको. काय पुढते आता इथे प्लीज धबधबा प्लीज. आता आम्ही इकडे थांबलोय, थोडस खाऊ आणलंय ते खातो. बिस्किट आणले, थोडस कुरकुरे वगैरे आणले, काहीतरी आणलंय थोडं. इकडे आलोय थोडस असं, गाडी तिकडे पार्कला केले. इकडे अशी नदी आहे, असं सनसेट आहे मस्त. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries, to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. Dolphins rove, I watch them dance in the ocean's cove. I build a sandcastle high, I touch the summer sky. I sit around a fire, share stories that will never tire. I found the feeling
with the wind in my hair, I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. पूनम खूप धाडसी मुलगी आहे, धाडसी. खूप डेअरिंग आहे तिच्यात, खूप डेअरिंग. पोहू पण शकते पूनम. इथे या स्पीड मध्ये पूनम पोहू शकते. एवढी बीट करू शकते ना पाण्याला. इकडे बघून बोल ना. करू शकते. सुकी नदी आहे, सुकी नदी. काय बोलते? सुकी नदी आहे. आमच्या इथे, आमच्या नदीला किती पाणी आहे. काय ब्लॉगचा एंड इथेच करूया. तर पूनम कसा वाटला आजचा दिवस? कसा होता खूप तुझ्यासाठी? छान वाटला. आणि ह्यांनी ह्याचं सॉक्स नदीमध्ये घालवला. सॉक्स घ्यायला म्हणून काय झालं, आपण नवीन सॉक्स घेऊ. अजून काय रडायला बोलायचं? लागलं. हा तू आहेस ना, तू देशील ना. काय एक सॉक्स घेऊन द्यायला तुला काय हरकत आहे? एक कसं घेऊन देणार. पण जोड घेऊन दे, एक नको. एक काय गृहीत धरते, एक सॉक्स. तर मित्रांनो, खाऊन पिऊन झालंय, मजा करून झालंय. बर्थडे आहे ह्या महिन्यामध्ये आणि आपण ह्याला बर्थडे गिफ्ट असं काय सांगू नको. बर्थडे बिड्डे पार्टी मागतील, सगळेजण पार्ट्या मागतील. चला. पार्टी देशील का? पार्टीला पैसे दे. सॉक्स देऊ. सगळ्यांना पार्टीला पैसे 26 देशील. तारखेला बर्थडे आहे आणि तर- आपण 26 सॉक्स. तर मित्रांनो, 26 तारखेला पुन्हा सांगितलं माझा बर्थडे आहे आणि त्या बर्थडे साठी कोणाकोणाला पार्टी हवी आहे त्याने कमेंट मध्ये कमेंट टाका, पार्टी. जो कमेंट करेल पार्टी त्याला नक्कीच पार्टी दिली जाईल. तर मित्रांनो, ब्लॉगचा एंड आपण इथेच करतोय. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग हिंदू आणि शिकवतो. बाय.